नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये वाढती लोकसंख्या यामुळे शासकीय यंत्रणेवरती पडत असलेला ताण आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती करून प्रशासकीय कामं सोपी करण्याकरता नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे. राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही नवीन जिल्हे निर्माण होण्याची अपेक्षा आहे. 19 अतिरिक्त जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर राजस्थानमध्ये आता टोटल 50 जिल्हे झालेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 22 अतिरिक्त जिल्हे निर्माण होतील. तर गेल्या काही वर्षांमध्ये राज्यामध्ये नवीन जिल्हे निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आहेत, परंतु त्यापैकी बरेच विभागले जातील आणि 22 नवीन जिल्हे जोडले जातील. याशिवाय पूर्वीच्या तुलनेमध्ये लोकसंख्या देखील आता वाढलेली आहे. अलीकडच्या वर्षांमध्ये लोकसंख्या, भूगोल आणि जिल्हा मुख्यालयाबाहेर राहणाऱ्यांचे त्रास यामुळे जिल्ह्याचं विभाजन केलं गेलं नाही. जर आपण काळाच्या मागे गेलो तर आपल्याला दिसून येईल की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झालं. राज्याची स्थापना झाली तेव्हा 26 जिल्हे होते. आज राज्यामध्ये अनेक जिल्हे आहेत, ते अनेक किलोमीटर अंतरावरती विखुरलेले आहेत. विशेषतः ग्रामीण भागामध्ये एखाद्याला संपूर्ण दिवस जिल्ह्यामध्ये ये जा करण्यासाठीच खर्च करावा लागतो. याचा अर्थ सामान्य रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा कुठलंही काम जर करायचं असेल तर त्याला फार वेळ लागतो आणि म्हणूनच आता सरकार हा निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये नवीन वेगवेगळ्या 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये खूप जास्त लोकसंख्या आहे तर त्यांना विभागून वेगवेगळे जिल्हे आता निर्माण केले जातील. तर मग मित्रांनो, यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.